नमस्कार, मी सुरेखा घोत नॅशनल कोऑपरेटिव्हला ॲज ए मेंबर म्हणून काम करते. ॲडल्ट एज्युकेशनला कौन्सिल मेंबर काम करते. आणखी माझ्यासोबत या ठिकाणी जे आहेत मला आपल्यापर्यंत पोहोचवणारे असे अनुप गवळी, आणखी हॅपी रिव्हरसाठी ते माझ्याकडे आले होते. त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं, त्यांनी जो मला प्रयोग करून दाखवले, खरं तर माझं पूर्ण आयुष्य त्याच पद्धतीचं जरी असलं तरी सुद्धा मला ते खूप फायद्याचे यशस्वी वाटलं की माणूस नुसता शिकून सवरून किंवा आपण खूप सुशिक्षित आपल्याला सगळं माहिती आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला मला कळलं की नाही, आपल्याला काहीच माहित नाही. किंवा विशिष्ट दुखणं झालं की का झालं मला कळत नाही, हात लागत नाही. तर छोट्या छोट्या गोष्टी त्याची बीजे आपणच कशी पेरलेली असतात हे यावेळेस कळलं मला. आणखी आपलं शरीर म्हणजे अक्षरशः केमिकलचा आगर झालेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला होणारे जे रोग आहेत, तर आपण पुढच्या पिढीसाठी काय वारसा देतोय. म्हणजे यावेळेस जर समजा मला एखादं दुखणं झालं तर ठीक आहे, माझं जगून झालेलं आहे, हे झालंय, त्याच्यानंतर झालं आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने आपली जीवनशैली आपली आहे त्या पद्धतीने आपण ज्याच्यावर आपलं जीवन आहे ज्या नद्यांना आपण आपल्या देशाच्या प्रगतीच्या शरीराच्या रक्तवाहिन्या म्हणतो, त्या जर दूषित असतील तर नंतरची पिढी विकोप कशी काय जन्माला येणार. म्हणजे पुढची पिढी जन्माला येण्यापूर्वी आपण गर्भातूनच त्यांना जर विशिष्ट जीवाणू देत असू तर मग ती पिढी आणखी खुजी होत जाणार. म्हणजे हा एक वेळ मानवाच्यासाठी त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे की अशा पद्धतीने संकुचित होणारी मानवजात राहील का. आणि या सगळ्या गोष्टीला जर काही कारण असेल तर पहिली गोष्ट आहे की भ्रष्टाचार आणि हव्यास. याच्यामुळे आपण सध्या जे खातो आहोत ते सगळं पॉयझन खातो. तर ह्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याकडनं अगदी पॉयझन पसरणार नाही इतकं तरी काळजी आपल्या हातात आहे. म्हणजे आज काय करायचं तर मी काय करू शकते इतकाच माझा विचार माझ्या हातात आहे. कारण मी पूर्ण जगही बदलू शकत नाही, मी जगाला पूर्ण चेंज काही करू शकत नाही. परंतु तरी सुद्धा माझ्या क्षमतेप्रमाणे मला हे काम तसं उशीर झाला, पण चलो देर आहे दुरुस्त आहे, जग जागे तब शुभ आहे. त्यामुळे आतापासून आणि तो विषय इतका मला पटला की त्या विषयाने माझी झोप उडवली की मी याच्यामध्ये काय करू शकते. म्हणजे जे मी करते आहे त्याच्यामध्ये मला सुधारणा करायची आहे आणि नुसतं स्वतःपुरतं जर पाहिलं तर तो कदाचित स्वार्थ होईल. त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या डावीकडचे 5 घरं, उजवीकडचे 5 घरं इतकं जरी तुम्ही काम केलं घरी बसल्या बसल्या कुठेही न जाता, हवा, गाडी, पेट्रोल महाग झालं, प्रदूषण झालं, वेळ नाही, कोणतंही कारण न सांगता तुम्ही संध्याकाळी जर एका घरी जाऊन बसल्याने हा विचार जर पटवून दिला, 10 फॅमिलीला तुम्ही भेटले, त्याच्यातल्या दोघांना